नमस्ते मित्रांनो, तर एका नवीन ब्लॉगमध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे। तर आज आहे फ्रायडे आणि सकाळचे वाजलेत 7। आपण निघालो आहोत एका ट्रिपसाठी। 4 दिवसाची ट्रिप आहे आणि गाडी आपण रेडी केलेली आहे। सगळं लगेज वगैरे ठेवतो आहे आता। तर पोचलो आहोत आम्ही आता। मध्यरस्ती थांबलो आहे हॉटेल साई सागरमध्ये। नाश्ता वगैरे करणार आता आणि नाश्ता करून सगळे रिलॅक्स होतील आणि मस्त मग निघू। गाडी वगैरे पार्क केली आहे इथे। मिसळपाव 3 तुम्ही हां 3 मिसळपाव 2 उत्तप्पा। काय मग ट्रिपसाठी एक्साइटेड? अरे फुल कसा आहे नाश्ता? मस्त एकदम टेस्टी। कसा आहे नाश्ता? कसा आहे? तर आम्ही महाडला पोचलोय आता। आईस्क्रीम खातोय। ब्रेक घेतला एक छोटासा। आईस्क्रीम दाखवा। कशी आहे पापलेट थाळी? कशी आहे धनुज? काय खातो? जस्ट लंच करून झालं आता हॉटेल अभिषेकमध्ये आणि मस्त एकदम भारी हॉटेल होतं। सर्वांनी फिश थाली खाल्ली मस्त पोट भरून। पापलेट थाळी, सुरमई थाळी। आता मस्त निवांत सगळे बाहेर येऊन थांबलेत। चिपळूणच्या आपण मेन सिटीमध्ये आहोत, बाजारपेठेत। मस्त फिश थाळी एकदम ऑथेंटिक होती, एकदम टेस्टी होती, जबरदस्त। हॉटेल अभिषेक रेकमेंडेड, मेन सिटी। हां रेकमेंडेड पण। हां कशी होती थाळी? तर पोचलो आम्ही आता गोवाघरला। पाठी पार्किंग केली आहे गाडीची। विला दाखवतो तुम्हाला। असा विला आहे, पार्किंग आहे बाजूला, छोटासा विला आहे मस्त। बीच पण जवळच आहे, जास्त लांब नाही आहे। इथून चालत गेल्यावर 5 मिनटावरती बीच आहे। चहा वगैरे मागवला आहे, चहा पिऊ मस्त, फ्रेश हो जरा। हाय कसं वाटतं बीचवर? मस्त छान मस्त एकदम ताई
एक नंबर आहे रे मस्त. रोहन दादा मस्तच बीच आहे. एकदम. धनुज एक नंबर बीच, सगळ्यात भारी. सनसेट झालेला आहे आता. आम्ही इथे थोड्या बसणार, नंतर घरी जाऊन मस्त आराम करणार. सुप्रभात मित्रांनो. तर आज दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा आणि सकाळी मस्त सगळे उठलो आहोत आम्ही. मस्त 7 वाजले सकाळचे आणि सकाळ सकाळी आपण आलो आहे आता डायरेक्ट बीचवर. बीच एकदम मोकळा आहे, कोणच नाही. सकाळ सकाळी खूप छान बीच आहे, एकदम क्लीन आहे. फॅमिली आले बीचवरती, मस्त एन्जॉय करतात. फुल एन्जॉयमेंट चालू आहे बीचवरती सकाळ सकाळी. काय मग ताई, मॉर्निंग वर्कआउट आज बीचवर. आर यू रेडी? तर आता आम्ही सध्या आलो एका जेट्टीवर. इथून फेरी भेटते आणि इथून निघायचं सरळ गणपतीपुळेला. गाड्यांची लाईन लागली आहे फेरीसाठी. वेटिंगवरती आहोत आम्ही. फेरीवर पोचलोय आता आम्ही सुखरूप. गाडी पार्क केली खाली, सगळे बसले तिथे. आता तिथून 15 मिनिटं लागणार आहेत. पोचलो आम्ही गणपतीपुळेला. गणपतीपुळेच्या मार्केटमध्ये फिरतोय. बाजूलाच बीच आहे. पप्पा पण चालतायत. सगळे गेलेत दर्शन करायला. आम्ही बाहेरच थांबलोय बॅग वगैरे घेऊन. थोड्याच वेळात बाहेर येतील. थोडं बीचवरती जाऊ, एन्जॉय करू. तर आपण आता मंदिराच्या जस्ट बाहेर आहे. बघू शकता तुम्ही, पाठीच मंदिर आहे. गणपतीपुळेचं चांगलं दर्शन झालेलं आहे. वी गॉट ब्लेसिंग फ्रॉम गणपती.
या ठिकाणी कसं वाटतंय आयुष? एकदम मस्त. मजा आली की नाही? हो. काय खातोय धनुष? धनुष काय खातोय? द्या एक नंबर तर आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही परत चाललो आहे बीचवर. सकाळी मस्त 8 वाजता. फॅमिली अर्धी गेली आहे पुढे, एन्जॉय करतायत. झोपलो लेट. आम्ही रात्री झोपलो लेट, उठलो पण लेट. आणि बाकीचे आहेत रूमवरतीच आहेत, थोड्या वेळाने येणार फ्रेश होऊन. आम्ही चाललो आहे पुढे. धनुष गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये करवणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये करवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला स्वर्धुंद. पण आलो एका मंदिरात. मस्त एक लोकेशन आहे. लाईट हाऊस आहे इथे जवळच. लाईट हाऊस सध्या बंद आहे, तर बाजूलाच एक मंदिर आहे चांगलं, ते व्हिजिट करूया. नंतर एक फोर्ट पण आहे, तिथे पण जाऊ आपण. लोकेशन एकदम मस्त हिल स्टेशन सारखं आहे. एकदम भारी असं लोकेशन वरती आलोय. टाळकेश्वर. काय लोकेशनचं नाव काय? अंजनवेल लाईट हाऊस, टाळकेश्वर मंदिर. जरा सही. लाईट हाऊस जरा बंद आहे म्हणून जरा दुसरा व्ह्यू बघतोय मंदिराच्या इकडनं. एकदम जुनं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. मस्त ट्रेक चालू आहे आमचा तिघांचाच. व्ह्यू पण भारी आला इथे एवढा उंचावर येऊन. वरती इकडे मंदिर आहे. इकडे आम्ही इंग्रज कड्यावरती आलोय. तुम्ही बघू शकता किती स्टीप आहे. हा उतार आहे, पुढे थोडस चढ आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. बाकीचे फॅमिली मेंबर सगळे वरतीच आहेत. एक नंबर आहे. एक नंबर लोकेशन आहे. बरं झालं बघितलं. हे लोक दिसत नाही. ते मध्ये मध्ये आहे ना,
आहे बघ, मासे वरती येतात. काय प्लेसेस आहेत, आपण काय इंडियामध्ये हाय गाइस, लाईट हाऊसला पोहोचलो आपण आता. सब लोग वेलकम बैक टू आवर चैनल. व्हाट डू गाइस, तो हम लोग आ जा रहे हैं लाइट हाउस. देवीचं दर्शन आहे. ह्याच्यावर पण चढायचं. Danush, come fast. Come. Leap. This is the leap. Throw it. Leap. चारही जणी धरा बाजूला आणि पकडा आणि फोटो काढा. चला या चारही दिसू द्या. हा चारही जणी 750 सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे 4था दिवस आपला ट्रिपचा आणि आपण एक मस्त एका काजूच्या मळ्यात आलोय. मध्ये आहे का काहीतरी? थोडा. इकडे बघा सगळ्यांनी. बर्थडे गर्ल, कसं वाटतंय फेरीमध्ये बसून?
लोकेशन एकदम भारी आहे. घराच्या समोरच बीच आहे. मस्त वारा एकदम थंड. थोडा टाईम लागला आम्हाला यायला, 2 तास गेले. फेरी होती मध्ये, फेरीने दापोळच्या इथं आलो आणि दापोळवरून आता इथे. आता बघू, आता जेवणाचा प्लॅन आहे. जेवणाला थोडा लेट झालं आहे. जेवून मग थोडा वेळ चिल मारायला बीचवर जाऊ. पुढच्या ठेवा पाठी. Happy birthday to you. इकडून घ्या, इकडून घ्या. Happy birthday to you. Happy birthday. हॅपी बर्थडे झालं. कसा होता केक? कसा होता? बोल आता परत. अरे मी ब्लॉग मध्ये कट केलं. यायला सारखं नाही करे. तुला कसं नाही कळलंय मन माझलंय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय धडफडलंय धडपडलंय वाटर मारून बडबडलंय मला येड लावलंय 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 तिला येड लावलंय 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 मला येड लावलंय 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 तिला येड लावलंय 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 लावलंय. परत कर. तनुज परत. अरे तुला लय लाव लय लाव लय लाव. कुछ नहीं चाहिए. काय मग थकला? खूप थकले पाय धुवून. बांगडा खाऊन थकला?
खूप थकले. बीच बीच. मस्त चिकन थाली आली आहे, सर्व झाली आहे मस्त. सर्वांनी खा जेवण. पनीरची भाजी. आणि हा देतो एक जरा प्लेट. सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे 5वा दिवस आपला आणि शेवटचा दिवस आहे आज ट्रिपचा. तर आपण आता दापोलीला आहे, मस्त बीच साईडलाच आहे. काल रात्री जास्त व्लॉग नाही करू शकलो कारण खूप थकलेलो ड्रायव्हिंग करून करून. थोडी रेस्ट केली, जेवलो वगैरे आणि झोपलो डायरेक्ट. सकाळी आपण थोडं मॉर्निंग वॉकसाठी आलो आहे बीचवर. हा पण तसा चांगला बीच आहे, घर आहे आणि समोरच बीच आहे. सेकंड इयर. अरे तुला विचारलं का नाही ना मला त्याच्याशी. तो कालचा साफ करायला दिला. अबे इथे खाली आहे, तूच ठेवला ना. कशात पोहे? पोहे एकदम बेस्ट वाटतंय. कोकणी पोहे. नाही दिसत. मॅडम बर्थडे गर्ल कसा आहे पोहे? आणि बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेट केलेला रात्री. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. कसं झालेत? कसे झालेत? छान आहेत. कसे आहेत? काम आहे मस्त ना? पोटभर खावा. छान आहेत मस्त. घ्या अजून. जहाँ से स्टार्ट किए थे वही खत्म होगा.